नमस्कार, आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र, बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी। आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। पाहूयात बातमी सविस्तर। महावितरणातर्फे अवाजवी वीज बिलांची आकारणी केली जात असून कोरोनाच्या काळात आलेले वाढीव वीज बिलात सवलत मिळावी अशी मागणी करत भाजपने महावितरण कार्यालयावर धडक दिली। महावितरण ऊर्जा मंत्र्यांच्या आदेशानं मनमानी करत असेल तर भाजपही त्यांची दडपशाही चालू देणार नाही। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात सामोरे जात असलेल्या जनतेची प्रचंड आर्थिक लूटमार यामुळे होत असून त्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भरमसाठ वीज बिलात सवलत मिळालीच पाहिजे ही भाजपची मागणी आहे। बिलापायी जिल्ह्यात कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये, वीज बिले भरण्याची सक्तीचे राबवलेले धोरण या जिल्ह्यात चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला। यावेळी भाजपच्या वतीनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देत महावितरण अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। वीज बिलाच्या संदर्भात गेल्या 6 महिन्यापूर्वी अशाच प्रकारचं एक आंदोलन भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यात आणि आपण जिल्ह्यात पण या ठिकाणी केलेलं होतं। इथंच त्यावेळी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की वाढीव बिल कुठलंही तुमचं या ठिकाणी असेल ते आम्ही माफ करू। अशा प्रकारे इथले जे एसी आहेत यांनी आमच्या मोर्चाला सामोरे जाताना त्यांनी सांगितलेलं होतं कोणालाही आम्ही जबरदस्ती करणार नाही अशा प्रकारचं सांगून एक प्रत्येक तालुकानी आहे आपलं युनिट त्या ठिकाणी येईल आणि बिलाची खात्री करेल। परंतु दुर्दैवाने ह्या सरकारच्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे हे लोक काही शेवटपर्यंत गेले नाहीत आणि कालच चीड आणणारं वक्तव्य आदरणीय ऊर्जा मंत्री नितीन रावसाहेब यांनी त्या ठिकाणी वीज बिल भरावंच लागेल अशा प्रकारचं जे केलं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे। आज आपण चीड बघितलेली असेल, काल त्यांनी स्टेटमेंट केलं, आज सगळे लोक या ठिकाणी आले। हळूहळू या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुकानी ही आंदोलन या ठिकाणी होतील, फार मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील। फक्त करोनाच्या काळामुळे आज लोक थोडंसं संयमाने या ठिकाणी उतरतात। पोलिसांनी पण अरेरावकी करू नये, काल पोलिसांनी सगळ्यांना नोटिसा दिल्या आहेत। इकडे लोकांवर अन्याय करायचा आणि दुसऱ्या बाजूने 149 नोटीस बजावायचे म्हणजे सरकारने लोकांना कसं वेठीस धरायची ही अनेक उदाहरणं, म्हणजे MSCBचंच उदाहरण आहे। काल तुम्ही मालवणमध्ये बघितलात वॉटर स्पोर्टवाले 8 महिने आज त्या ठिकाणी उपाशी राहिलेत, 8 महिने, आणि निर्लज्जपणे इथलेच आमदार जाऊन परत मध्यस्थीची भूमिका त्या ठिकाणी पेपर दाखवत आहेत। म्हणजे काय या सरकारला म्हणायचं? यापूर्वी इथले राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले, काय सगळं इथे दिवे लावले, सगळ्यांना माहिती आहे केवढे घोषणा केलीत, त्या खात्याचे राज्यमंत्री ते आहेत। आणि लोकांना कशा प्रकारचं इथले सत्ताधारी वेठीस धरतात आणि भूलथापा करतात हे कालच्या वक्तव्यावरून आपल्याला दिसेल। म्हणजे त्यांच्याच खात्याचे राज्यमंत्री, सरकारचे मुख्यमंत्री त्यांचेच, आणि इकडे समस्या त्यांनीच निर्माण करायच्या, सोडवल्याचा आभास दाखवायचा आणि लोकांना देशोधडीला लावायचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलं आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणजे हे आज सुरुवात झाली, दिवाळी होती म्हणून लोक सगळे संयमाने होते, पण काल जे सर्वसामान्य लोक भरडले गेलेत, ज्यांच्या घरात एक सिंगल